मंडळी, तुम्ही कधी विचार केला आहे का की कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेला रस्ता चक्क एका बुटाच्या ठोकरीने उखडला जाऊ शकतो? ऐकायला थोडं नवल वाटेल, पण सध्या एका महिला मंत्र्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. तर त्याचं झालं असं की मध्य प्रदेशच्या नगर विकास मंत्री प्रतिमा बागरी या आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर होत्या. तिथल्या पोडी ते मानखरी या मार्गावर नुकताच एक नवा कोरा रस्ता तयार करण्यात आलेला होता. रस्ता दिसायला तर छान होता, पण मंत्री महोदयांना काहीतरी संशय आला. त्यांनी आपली गाडी थांबवली आणि रस्त्याची पाहणी करायला खाली उतरल्या. मग जे घडलं ते पाहून तिथे उपस्थित असलेल्या कंत्राटदारांचे आणि अधिकाऱ्यांचे धाबे जणांनी. मंत्री प्रतिमा बागरी यांनी आपल्या बुटाने रस्त्यावरचं डांबर बाजूला सारून पाहिलं, तर काय आश्चर्य! तो रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा होता की त्यांनी पाय जमिनीला लावला नाही, तोच डांबराचा थर लोण्यासारखा सरकू लागला. त्यावेळी मंत्री महोदयांचा पारा चांगलाच चढला. त्या संतापून म्हणाल्या, असा रस्ता बांधलाय तुम्ही? तुम्ही काही हिशोब ठेवता की नाही? मी जर असं पाय घासून घासून चालले तर असं करता करता मी सगळा रस्ता उखडून टाकील. त्यांनी तिथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना चांगलंच झापलं. मंडळी, जरा विचार करा, ज्या रस्त्यावरून अवजड वाहनं जाणार आहेत, तो रस्ता जर एका बुटाच्या धक्क्याने उघडत असेल तर त्या कामात किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल. पुढचा रस्ता तरी नीट बांधलाय की नाही, की तो पण असाच आहे? असा सवाल जेव्हा मंत्र्यांनी विचारला, तेव्हा तिथल्या लोकांनी ओरडून सांगितलं की नाही मॅडम, सगळाच रस्ता असाच भंगार बनवलाय. एक लोकप्रतिनिधी जेव्हा अशी सतर्कता दाखवते, तेव्हाच खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराला आळा बसतो. या घटनेने खळबळ उडवून दिलेली आहे. कंत्राटदाराने जनतेच्या पैशांची कशी वाट लावली हे या एका व्हिडिओने जगासमोर आणलंय. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? अशा कामांना जबाबदार असणाऱ्या कंत्राटदारांवर कोणती कारवाई व्हायला हवी? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.